साधारण 7-8 वर्षापूर्वी आम्ही ह्या दरीतून प्रथमच उतरलो होतो आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की असं जायंट स्विंगसारखा प्रकार आपण घेऊ शकतो का असं. तर मग त्या दृष्टीने अभ्यास चालू केला होता आणि मग त्याची पाहणी केली. त्याच्या आधी आम्ही व्हॅली क्रॉसिंगचा पण इथून कॅम्प घेतलेला आहे. 600 फूट व्हॅली क्रॉसिंग आणि 450 फूट रॅपलिंगचे 5-6 कॅम्प घेतले त्यावेळेला. ही डेप्थ म्हणाल तर किती फूट होऊ शकते काय? म्हणजे तसं पाहायला गेलं तर आता इथे ही 450 फूट डेप्थ आहे, पण जसं जसं पुढे पुढे जात जाऊ तसं अगदी आपण जो हा सेटअप लावलेला आहे त्याच्या खाली जवळजवळ 800 ते 900 फुटाचा ड्रॉप आहे. आणि तो अतिशय सुंदर म्हणजे जायंट स्विंगसाठी अतिशय सुंदर असा तो ड्रॉप आम्हाला हवा तसा आहे. ह्या तीरावर आल्यानंतर आम्हाला एवढं सुंदर म्हणजे आनंद झाला की अतिशय नॅचरल सेटअप आम्हाला मिळालेला आहे. आपल्या भारतामध्ये ऋषिकेशला एक सेटअप आहे, पण तो त्यांनी कम्प्लीट आर्टिफिशियल सेटअप केलेला आहे. न्यूझीलंडवालेच ते ऑपरेट करतात, त्यांनी तो सेटअप डेव्हलप केलेला आहे. पण हा आमचा नॅचरल सेटअप असणार आहे. आणि शिवाय भारतीयांनी प्रथमच केलेला असा हा जायंट स्विंग किंवा टार्झन स्विंग, उंच माझा झोका म्हणता येईल आपल्याला, अशा पद्धतीचा हा एक यशस्वी प्रयोग आमचा झालेला आहे. कारण काल आम्ही पूर्ण सेटअप लावला आणि सुरुवातीला ठरवलं की एक दगड हेवी सोडायचा. तसा एक साधारण 80 किलोचा दगड आम्ही इथून सोडला. त्याचं कारण हेच होतं की प्रथमच हा भारतामध्ये प्रयोग होत होता आणि आर्टिफिशियल काहीच आम्ही सेटअप केलेलं नाही, पूर्ण नॅचरल सेटअप. त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. आर्टिफिशियलमध्ये आपण सगळेच प्रॉब्लेम सॉल्व करतो, पण इथे बरेच आम्हाला प्रॉब्लेम आढळले, ते बऱ्यापैकी आम्ही सॉल्व केले. काल आम्ही एक जो दगड टाकला त्याच्यामध्ये पण आम्हाला काही वर खेचतेवेळी प्रॉब्लेम आले. आम्ही एक बुलेट आणि 2 दुसऱ्या हेवी गाड्या आणल्यात. त्या व्यक्तीला पार्टिसिपंट म्हणा किंवा इन्स्ट्रक्टरना वरच खेचून घेतील, कारण इकडनं खाली सोडायचं म्हटलं तर 1000 फूट खाली सोडायला पाहिजे. वेळ जाऊ नये म्हणून आम्ही आता सध्या प्रयोग असा करत आहोत की त्या व्यक्तीने स्विंग घेतल्यानंतर तिला परत आम्ही रिटर्न घेण्यासाठी आम्ही 3 गाड्या मोटरसायकलचा वापर केला. तो यशस्वी झाला. अजून काही ड्रॉबॅक्स आहेत ते सगळे काढून मग मी, प्रकाश सर आणि इतर सहकाऱ्यांनी एकत्र काल रात्री बसून मीटिंग झाली आमची आणि मग बरेच प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करत तो एक सेटअप आम्ही उभा केलेला आहे. की स्विंगचा तर प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे की कुठून टेक ऑफ घ्यायचं वगैरे. आम्ही इथून टेक ऑफ घेणार आहोत. इकडे खाली हा दगड आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट ओव्हरहँग आहे. पूर्ण ड्रॉप इकडे जवळजवळ 600-750 फुटाचा आहे. त्या जो पॉईंट आहे तिकडनं 900 ते 1000 फूट ड्रॉप मिळतोय. बरोबर. आता तो जो सेटअप आहे ना तिथे पण आम्ही अशा रीतीने केलेले आहे. 12 mm चे 3 दोर आहेत तिथे आणि त्याला मोठी केवढी तरी ओ रिंग हेवी लावलेली आहे. त्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ आहे जवळजवळ 10 टन आहे. तरी पण आम्ही एक बॅकअप दिलेला आहे. 2 कॅरेबिनर लावलेले त्या दोराला. जो दोर आहे जो इन्स्ट्रक्टरच्या कमरेला लागेल हार्नेसला, तो पण आम्ही 10 mm चे 2 दोर ठेवलेले आहेत आणि ते पण डायनॅमिक रोप आहेत. जो आडवा दोर आहे तो स्टॅटिक 3 दोर आहेत 12 mm चे. आता 3 दोर लावायचं म्हणजे असं स्पेसिफिक कारण आहे की म्हणजे? खरं तर 12 mm चा दोर आहे, त्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ बऱ्यापैकी 2500 ते 3000 किलो ब्रेकिंग स्ट्रेंथ आहे. तर गरज नाही, पण आम्ही 3 दोर लावल्यामुळे ती कुठच्या कुठे गेलेली आहे. हा स्विंग आहे, जर्क बसणार आहे, पण तेवढा जर्क नाही, ते दोर तुटतील. बरोबर. आणि मजबूत झाडांना ते बांधलेले आहेत स्ट्रॉंग. शिवाय आम्ही काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्या बाजूला अजून व्हॅली क्रॉसिंगचा एक दोर सोडलेला आहे की काय प्रॉब्लेम झाला तर आमचा एक्सपर्ट जे आहेत इन्स्ट्रक्टर ते ताबडतोब व्हॅली क्रॉसिंग करून तो प्रॉब्लेम सॉल्व पण करतील. त्यासाठी आम्ही अजून एक बॅकअप दोर देऊन ठेवलेले आहे. इथे पण आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे बिले वगैरे देतोय त्याला सगळीकडे आम्ही बॅकअप दिलेले आहे. आता इथे पण हा जो व्हॅली क्रॉसिंगचा दोर येतोय त्याला पण आम्ही इथे एका दोराला न फिक्स करता 2 दोराला आम्ही फिक्स केलेले आहे. इथे एक दोर जरी तुटला तरी तो दुसऱ्या दोराला. इथे आम्ही पुली लावलेली आहे. तिथून खेचणं खूप अवघड होत होतं म्हणून आम्ही हा किंचित 20 फूट बाजूला हा खेचण्याचा सेटअप केलेला आहे. इथून अगदी आम्हाला हा अँगल पण छान मिळतो की जिकडनं ज्या बुलेट वगैरे आहेत त्या बरोबर त्या माणसाला खेचून वर आणतील. रॉकला दोर टच झाला काय फ्रिक्शन वाढतं आणि मग खेचायला खूप प्रॉब्लेम येतो. अगदी म्हणजे समजा तो 50 किलोचा माणूस असला खेचायला 100 फूट वगैरे तर वाढत जातं ते. इथे पुली लावल्यामुळे जो काही 50-60 किलोचा इन्स्ट्रक्टर असेल तेवढंच आम्हाला खेचायला लागणार आहे. त्यामुळे कालचं जरा आमचं तिथे काय करता नाही आलं. आज सकाळी आम्ही सेटअप केलेलं आहे आणि ते पूर्णपणे यशस्वी होईल याची आम्हाला खात्री. वंडरफुल.
आता आपण बघत राहू अजून ॲडिशनल ह्याच्यावरती काही डेव्हलपमेंट होतात आणि आपण पहिली स्विंग पण बघू जी सूरज मालुसरे करणार आहेत. Suraj, the preparations are going on. He is getting ready for that swing. Suraj, fully prepared now to take a jump. He is wearing a UI approved harness. Then all the setup is done. He is having a decent carabiner, extra carabiner. Walkie-talkie is there in case of his first jump. If he want to communicate, he will communicate on walkie-talkie with us. He is wearing harness, and with all the enthusiasm, he is going to take off from this point. Suraj, how do you feel, Suraj? कसं वाटतं तुला? कसं वाटतं तुला आता सगळं? खूप एक्सायटेड आहे मी स्विंगसाठी. भीती पण थोडीशी आहे मनामध्ये. भीती तर असणारच, कारण हे बघितल्यानंतरच प्रकरण खूप एकदा म्हणजे अक्षरशः घाबरल्यासारखं होत आहे. आणि हे असं फक्त रोपवरती पूर्ण विश्वास आहे, इक्विपमेंटवरती खूप विश्वास आहे. आणि जे सेटअप ज्या लोकांनी केलेलं आहे, अरुण सर, प्रकाश सर, सर्वांवरती विश्वास आहे. आणि इक्विपमेंट आहेत, तर अँकरिंग आम्ही केलेली आहे प्रॉपर, त्यामुळे तिकडे तरी काही होणार नाही. जर काही झालं तर मला इथे उडी मारताना काही प्रॉब्लेम झालं तर मला तेच नीट करायचं आहे. ते मी माझ्या पद्धतीने करतो जेवढं जमेल तेवढं. ग्रेट. जसं सूरज म्हणाला त्याला भीती वाटते, ती भीती म्हणजे प्रत्येक ॲडव्हेंचर पर्सनला ती भीती वाटते. नक्कीच, नक्कीच. गोड भीती, दॅट इज स्वीट नक्कीच. फिअर विच वी एन्जॉय. आम्ही एन्जॉय करतो ते फिअर. आणि जसं सूरज म्हणाला की आम्ही स्वतः सेटअप केलं, सूरज वॉज देअर, आणि ते 200% सेफ आहे. ते त्याला कॉन्फिडन्स आहे, त्यामुळे तो उडी मारायची त्याची तयारी आहे. बाकी काही आहे त्याच्यासाठी अरुण सर आणि वी आर देअर फॉर द बॅकअप अँड एव्हरीथिंग इज रेडी. वी आर रेडी फॉर एनी टाईप ऑफ चॅलेंज विच इज गोइंग टू कम. ओके, डन, बाय. बिंदास सूरज. जायंट स्विंग, सूरज मालुसरे फर्स्ट स्विंगर. त्याच्यात पाय नको टाकू. तू खाली न बघता समोर बघ आणि समोर उडी पाय टाकायची. नको बिल्याच्या. हे बघ, तू ना तिकडे उडी टाकायची, खाली नाही. तू उडी तिकडे टाकायची. ठीक आहे, हा? ठीक आहे, ठीक आहे. चाललो मी आता. मला वेट. दोन्ही लोक आतमध्ये. एव्हरीवन इज cheering सूरज मालुसरे. 1, 2, 3. जय शिवाजी. ओके. छत्रपति शिवाजी महाराज की जय. आज कुछ तूफानी हो जाए. बिंदास मार, काय problem नाही. जम मारायला माझ्या पण सोडू नको. चलो आय ऑन. ओके, बाय. जम्प कंपल्सरी जम्प. 1 2 याहू. ओय. Very good, master. Superb.
second day and it's a final day. We have already, the expedition was successful, 100% successful. We are winding up the rope now. Yesterday in the morning session we have completed 6 and post lunch it was 7. Altogether 13 climbers have completed this, and today almost 5 to 6 have done this giant swing. Initially we started with the jump. Two of our participant, two of our instructors, initially Suraj and then Shri, they have taken jump from this spot here, and we have tried from here initially, but we found that it was better in our control from that position. You can see that position over there. Yeah. We have prepared the fixture over this, like this, where rope goes from pulley, and the person will stand here. The rope will be tightened from that side, and he will again go to that end point where he is almost at the takeoff point, where he doesn't have a minimum fall is there. So almost he is on the verge of a swing, Okay. proper swing, and all the controls are with the organizer or with the Instructors. instructor who are controlling from the top. So it was a safe and beautiful swing, and all have enjoyed it very much. So I'm happy to say that it was 100% successful. Successful. And at the end, Arun Sawant has taken a leap. Even he has done it twice to have a good view with his camera. So all of us are going with very happy memory. It's a lifetime memory, because this is the India's first time we are doing a giant swing on natural conditions. So we are all very much happy. Thank you. Thank you.